प्रल्हाद हरजकर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे प्रल्हाद हरजकर। समोर फलंदाज उभा आहे तो म्हणजे निलेश पोमेंडकर। एक जबरदस्त फलंदाज पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो हरजकर साठी। आणि पहिलाच चेंडू अवांतर पंचांनी घोषित केलाय। अवांतर संघाचं खातं खोलतोय। संघाची धावा होत आहेत एक बिनबाद एक पुढचा चेंडू प्रल्हाद हरजकरचा निलेश पोमेंडकरसाठी। निलेश पोमेंडकर सज्ज हो सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू काहीसा न समजलेला चेंडू सरळ निघून गेला तो म्हणजे विकेट किपर। आपल्या गोलंदाजीवर नियंत्रित प्रस्थापित करताना पुन्हा एकदा आपल्या 15 पावलांचा रन पूर्ण करून पंचांच्या डाव्या बाजूने मारा करायचं म्हणजे निलेश पोमेंडकर। निलेश पोमेंडकरने बॅट घुमवलेला लेग साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू एक धाव तर पूर्ण केले सुचित आणि निलेशने एका धावेने समाधान मानावं लागेल। दुसऱ्यासाठी धावतोय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल। सुंदर असं विकेट किपरच्या मागे क्षेत्ररक्षण केले ते म्हणजे माझे सहकारी जुने जाणते खेळाडू अमर क्रिकेट स्पोर्टचे सुंदर असे क्षेत्ररक्षक ते म्हणजे केदार सारंग। याही वयात एक स्फूर्तीने फिल्डिंग अशी दाखवली ती म्हणजे केदार सारंगने सुंदर असा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। केदारचा पुढचा चेंडू प्रल्हादचा निलेशला पुन्हा एकदा स्टेपआउट करून खेळण्याचा चेंडू बॉलरच्या वरून खेळलेला हा चेंडू पाहू एक धाव तर पूर्ण केले। दुसऱ्या धावीसाठी सुचित धावतो 2 धावा आरामात पूर्ण करते। सुंदर थोडस ताळमेळीच्या वातावरणामध्ये 2 धावा पूर्ण केल्या आहेत निलेश आणि सुचितने। एकूण धावसंख्या झालेली आहे 5। 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे। अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे प्रल्हाद हरजकर सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल कारण निलेश हा एक हिटर बॅट्समन आहे। 6 आणि चौकार मारण्यामध्ये तो माहीर आहे। त्याला रोखून धरण्यामध्ये प्रल्हाद हरजकर यशस्वी ठरतो। पुन्हा एकदा मला वाटतं एक वाईट चा इशारा करतात ते म्हणजे पंच एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 6 बिनबाद 6 अशी धावसंख्या। आता मात्र काहीसं नियंत्रण विसरले ते म्हणजे प्रल्हाद हरजकर। 3 चेंडू सुंदर टाकले होते। 3 चेंडूच्या नंतर एक मात्र आता अवांतर चेंडू पुढचा चेंडू आपल्या 12 पावलांचा रन पूर्ण करून पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतात। वाकूळ टप्प्याचा चेंडू हवेमध्ये खेळलेला चेंडू आणि हा 6 धावांसाठी चेंडू भांडण्यामध्ये निलेश पोमेंडकर आता मात्र यशस्वी ठरतो मी म्हटल्याप्रमाणे। कारण आतापर्यंत निलेश पोमेंडकर यांना रोखलं होतं षटकार आणि चौकार मारण्यासाठी। आता मात्र निलेश पोमेंडकर यशस्वी ठरलाय। हवाई बदल होते संघाची धावसंख्या होते 12 बिनबाद 12 अशी धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ चालू। आता मात्र काहीसं मागणं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे प्रल्हाद हरजकरचं नियंत्रण मात्र अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। पाहूया 2 चेंडूवर किती धावा वसूल करतायत निलेश पोमेंडकर आणि सुचित। पुढचा चेंडू या षटकातील माझ्या मते माझे मित्र स्कोरर विक्रांतजी नाटेकर मला सांगतात की या षटकातील 5वा चेंडू फेकतील ते म्हणजे प्रल्हाद हरजकर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील निलेशसाठी। निलेश सज्ज पुन्हा एकदा माझ्या मते स्वैर मारा होतोय काहीसं महागडं शतक म्हणावं लागेल। 13 धावसंख्या सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे निलेश पोमेंडकर आणि सुचितची। पुढचा चेंडू प्रल्हादचा निलेशसाठी निलेश तयार पुन्हा एकदा हवाई फायर करण्यामध्ये यशस्वी ठरतोय माझ्या मते। ह्या 6 धावांसाठी चेंडू पाठवतोय तो म्हणजे निलेश पोमेंडकर। निलेश पोमेंडकर एक खतरनाक फलंदाज आहे या षटकामध्ये। बदल होते संघाची धावसंख्या होते 19। अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे। या शेवटच्या चेंडूवर किती धावा वसूल करतात ते पाहूया निलेश पोमेंडकर आणि सुचित। पुन्हा एकदा निलेश पोमेंडकर तयार समोर गोलंदाज आपल्या 15 पावलांचा रन पूर्ण करून पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल। शेवटचा चेंडू तो म्हणजे प्रल्हादचा निलेश पोमेंडकरसाठी। हो पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा घेऊन चेंडू गेला विकेट किपर रणजितच्या हातामध्ये। सुंदर अशी रणजितने कॅच घेतली आहे आणि कॅचच्या स्वरूपात पहिला झटका बसलाय पहिला धक्का बसतोय एक महागडा धक्का बसतोय। एक चांगला प्लेअर आउट करण्यामध्ये सफल ठरलाय तो म्हणजे आता प्रल्हाद हरजकर एक महागडे षटक टाकल्यानंतर
पहिला षटका बसतोय तो म्हणजे पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे निलेश पोमेलकरच्या रूपाने पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे 19. 1 बाद 19 अशी धावसंख्या. दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे SP स्पायकर संघाचा स्वतः आयकॉन खेळाडू आणि स्वतः कर्णधार विद्याधर दाभोळकर. ह्या पूर्वी मी सांगितलंय एक नावाजलेल्या वेलदूरगावचा सिद्धेश्वर संघाचा खेळाडू आहे तो म्हणजे विद्याधर दाभोळकर. विद्याधर दाभोळकरला सामोरं जायचं म्हणजे सूचित. पाहूया विद्याधर दाभोळकरने रनिंग फूट धावणं सुरू केले. सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू, आखूड टप्प्याचा टाकलेला चेंडू पाहूया आणि रनआउट. सूचित मात्र आता रनआउट होतोय. सलग दुसरा धक्का बसतोय. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात निलेशची जागा घेण्यासाठी गेला होता तो म्हणजे अंकुश आडेकर आणि आता सुचितची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे स्वतः संघ मालक दिनेश दादा शिरगावकर. स्वतः संघ मालक दिनेश दादा शिरगावकर. स्ट्राईकला येतो म्हणजे अंकुश आडेकर. भाऊया पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. आपल्या 10 पावलांचा रनअप पूर्ण करून विद्याधर दाभोळकर सुंदर असा प्लेयर आहे. विद्याधर दाभोळकर पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे विद्याधर दाभोळकर. अंकुश आडेकरला पुढचा चेंडू हो काहीसा सुंदर पद्धतीने ऑफसाईडला टाकलेला चेंडू. एक वाईट वारकरचा प्रयत्न होता. सुंदर पद्धतीने खेळलेला चेंडू. 2 धावा तर पूर्ण केल्या. 2 धावेने समाधान मानावं लागेल दिनेश आणि अंकुशला. काहीसा दिनेश दादा यांच्या रनिंग मध्ये काहीसा प्रॉब्लेम आहे. त्यांनी 2 धावावर मात्र समाधान व्यक्त केलंय. 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 21. 2 बाद 21 अशी धावसंख्या. निलेश पोमेलकर आणि सुचितच्या रूपामध्ये असे 2 धक्के बसले होते ते म्हणजे शंभू 11 क्रिकेट क्लबला. पुढचा चेंडू विद्याधरचा. तिसरा चेंडू या षटकातील तिसरा चेंडू अंकुशला हो काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू अंकुशला न समजलेला चेंडू सरळ निघून गेला तो यष्टीरक्षक रणजितच्या हातामध्ये. रणजितच्या हातामधून पुन्हा एकदा विद्याधर दाभोळकरच्या हातामध्ये. पुढचा चेंडू या षटकातील चौथा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करून विद्याधर दाभोळकर अंकुशसाठी व त्याच पद्धतीने खेळलेला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर मात्र एक सफलता प्राप्त करतो तो म्हणजे गडी बाद करतो तो म्हणजे विद्याधर दाभोळकर. काहीसा न जबरलेला चेंडू आणि बॅटची कळा घेऊन गेला आणि सुंदर असा झेल टिपला तो म्हणजे विकेट किपर रणजितने सुंदर अशी अपील म्हणावी लागेल आणि त्या अपीलला दाद देताना दोन्ही पंचांनी अंकुश आडेकरला मधलं बाद ठरवलं आहे आणि अंकुशची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे पुन्हा एकदा एक जुना जाणता लिजंड खेळाडू कोणेगावचा तो म्हणजे वैभव धोपावकर. वैभव धोपावकरच्या बाबतीत बोलायचं झालं तर दापोली तालुका असेल किंवा बहागर तालुका असेल किंवा यापूर्वी पालशेत गावामध्ये म्हणा किंवा आमच्या साईडला म्हणजे वेळणेश्वर असेल कारोळ असेल या गावी ज्या वेळेला पावसाळी टुर्नामेंट व्हायच्या त्या सर्व टुर्नामेंटमध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ज्याने आपलं नाव कळवलं तो म्हणजे वैभव धोपावकर. आता अंकुशची जागा घेण्यासाठी येतोय. एक नावाजलेला असा फलंदाज आपल्या क्रिकेट पटलावर सुंदर असं नाव कोरलं याने. खूप खारवी समाजामध्ये या प्लेअरचं नाव आहे. जुनादांचा खेळाडू आहे. रिस्पेक्टेड प्लेअर आहे तो म्हणजे वैभव धोपावकर. सामोरा जायचो विद्याधरला. सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू ज्या पद्धतीने 2 ते 3 चेंडू ज्याने अंकुश आडेकरला टाकलेले होते त्याच पद्धतीने तीच बॉलिंगची लेंथ फॉलो करतो तो म्हणजे विद्याधर दाभोळकर आणि 22च्या रूपामध्ये 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते 22 अशी धावसंख्या. पहिलं षटक महागडं ठरलं होतं ते म्हणजे प्रल्हाद हरेचकरचं आणि त्यानंतर मात्र आता सुंदर असं गोलंदाजी करतो तो म्हणजे विद्याधर. आता मात्र स्ट्राईकला येतो म्हणजे स्वतः संघ मालक दिनेश शिरगावकर. पाहूया कशा प्रकारे सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला फॉलो करतोय तो म्हणजे विद्याधर दाभोळकर. षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 3 बाद 22 अशी धावसंख्या. माझ्या मते या षटकामध्ये विद्याधर दाभोळकर यांनी 3 धावा दिलेल्या आहेत आणि 3 धावा देऊन 2 बळी मात्र मिळवलेले आहेत. तर म्हणजे एक म्हणजे रनआउटच्या रूपामध्ये सुचित आणि कॅचच्या रूपामध्ये तो म्हणजे अंकुश आडेकर. असे एकूण शंभू 11 क्रिकेट क्लबचे 3 गडी बाद झालेले आहेत आणि 3 गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्तीच्या अखेरीस संघाने धावसंख्या उभ्या केलेली आहे ती म्हणजे 22. 3 बाद 22 अशी धावसंख्या. वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या पोटातलं तिसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे
पहिल्या सामन्यामध्ये जो यशस्वी ठरला होता तो म्हणजे रणजित. पाहूया सुंदर अशी गोलंदाजी केली होती रणजितच्या. पंचांच्या डाव्या बाजूने मारा केले. आपल्या 10 ते 12 पावलांचा रनअप पूर्ण करून वैभव धोपावकरसाठी वैभव धोपावकर मात्र तयार. व सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू, काहीसा स्लो पद्धतीचा चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू. आता मात्र बेट करायला सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल रणजितची. काहीसा नियंत्रण प्राप्त करतो आपल्या गोलंदाजीवर तो म्हणजे रणजित. आता पुढचा चेंडू रणजितचा वैभवसाठी. पाहूया फुलटॉस पद्धतीचा चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू. आता मात्र लेग बायच्या रूपामध्ये एक धाव पूर्ण केली ते म्हणजे वैभव धोपावकर आणि दिनेश शिरगावकर यांनी. आमच्या खारवी समाजाचे सुपुत्र निखिलेशजी नाटेकर या ग्राउंडवर उपस्थित झालेले आहेत, तर मी त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करतोय. नो चेंडू, एक अवांतर चेंडू आणि फ्री हिट घोषित करतायत पंच. एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते 24. 3 बाद 24 अशी धावसंख्या आणि मात्र फ्री हिट आणि फ्री हिटचा कितपत फायदा उठवतोय तो म्हणजे दिनेश शिरगावकर हे पाहिजे. हो, पुन्हा एकदा सुंदर असं गोलंदाजी म्हणावी लागेल. एक सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे रणजितची फ्री हिट असताना एक निर्धाव चेंडू टाकलाय तो म्हणजे रणजितने दिनेश शिरगावकरला. पुढचा चेंडू रणजितचा. पुन्हा एकदा हवाई फायर करण्यामध्ये सफल ठरतो. पव्या बाउंड्री लाईनवर प्लेअर आहे तो म्हणजे सचिन धोपावकर उर्फ गाड्या. पव्या सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे दिनेश आणि वैभवला सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सचिनचं. 2 धावेने संघाची धावसंख्या होते 26. 3 बाद 26 ची धावसंख्या. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकवते तो म्हणजे दिनेश आणि वैभव. पुढचा चेंडू रणजितचा. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. व पुन्हा एकदा हवाई फायर करण्यामध्ये पाहूया. हा माझ्या मते 6 धावांसाठी चेंडू धावतो तो म्हणजे दिनेश शिरगावकर. या आधीच्या मॅच मध्ये त्याने विजय शिरगावकर यांना एक षटकार लगावला होता आणि आताही पंकज धोपावकर आणि सुरेश शिरगावकर यांच्याकडून ही 100 रुपयाचं पारितोषिक आलं ते म्हणजे दिनेशला फुल कमाई करतात ते म्हणजे दिनेश शिरगावकर आजच्या दिवसामध्ये. आतापर्यंत माझ्या मते 1000 ते 1200 रुपयाची कमाई केले 2 मॅच मध्ये ती म्हणजे दिनेश दादा शिरगावकर यांनी. ह्या विजय शिरगावकर यांनी एक षटकार लगावला होता. आताही रणजित याला एक षटकार लगावलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते 34. 3 बाद 34 अशी धावसंख्या. या इनिंग मध्ये शेवटचं षटक कोण गोलंदाज पाहायचं आहे. 4 षटक आणि 4 गोलंदाज वापरायचे आहेत विद्याधर दाभोळकर यांना मी विनंती करतो. पुन्हा एकदा सूचना देतोय. 4 षटक आणि 4 गोलंदाज. आपल्या कोट्यातील पहिलं आणि संघाच्या कोट्यातील शेवटचे षटक कोण गोलंदाज पाहिजे आहे. माझ्या मते विद्याधर दाभोळकर यांनी आमंत्रित केल्याचे म्हणजे अमित मोरे यांना 4थं षटक टाकण्यासाठी. हाही सुंदर गोलंदाज आहे तो म्हणजे अमित मोरे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. या आधीच्या 3 षटकामध्ये 34 धावा देण्यामध्ये सफल ठरवायचं म्हणजे विद्याधर दाभोळकर यांचा एसपी स्पायकर हा संघ. सुंदर अशी धावसंख्या उभारली आहे 3 षटकामध्ये ती म्हणजे निलेश पमेलकर आणि दिनेश दादा शिरगावकर यांच्या संघाने तो म्हणजे स्वयंभू क्रिकेट क्लब यांनी 4थं षटक. पाहूया एक लेजंड 40+ लेजंड प्लेअर तो म्हणजे वैभव धोपावकर तयार. अमित मोरे. पाहूया कशा प्रकारे. हो, सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू. फुल लेंथचा चेंडू होता. काहीसा न समजलेला चेंडू. बॅट आणि बॉलचा मात्र काही संपर्क होत नाहीये. काहीसे आपल्या फलंदाजीवर नाखुश होत आहेत ते म्हणजे वैभव धोपावकर. पाहूया पुढचा चेंडू. एक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये अमित मोरे. पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या 10 ते 12 पानांचा रनअप पूर्ण स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय. नाकामयाब ठरतोय तो वैभव आणि यशस्वी ठरतोय तो म्हणजे अमित. सारखा फलंदाज मात्र आता तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे स्वप्नील मोरे. स्वप्नील मोरे वैभवची जागा घेण्यासाठी स्वप्नील मोरे होते 4था
झटका लागतोय. 4 गडी बाद होत आहेत ते म्हणजे शंभू क्रिकेट क्लब यांचे 34 धावांवर 34 धावा उभारण्यामध्ये सफल ठरतोय. शेवटचे षटक चालू आहे ते म्हणजे SP स्पायकर्स करून अमित मोरे चौथं षटक घेऊन आला. पुढचा चेंडू स्वप्नील मोरेसाठी. स्वप्नील मोरे स्ट्राईक घेताना फिल्डिंगकडे नजर फिरवताना काहीसा फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना तो म्हणजे स्वतः कर्णधार विकेट किपर विद्याधर दाभोळकर. पाहूया केदार सारंग यांना काहीतरी सूचना करतायत. केदार सारंग मात्र नावाजलेले ओळीचे क्रिकेटर्स आहेत. पुढचा चेंडू अमितचा तिसरा चेंडू व सुंदर पद्धतीने टाकलेला काहीसा आखूड टाकताचा चेंडू काहीसा स्लो पद्धतीने टाकलेला चेंडू आपल्या गोलंदाजीवर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करून गोलंदाजी करतोय तो म्हणजे अमित मोरे. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव 3 चेंडू मध्ये 1 गडी बाद करण्यामध्ये सफल ठरला होता तो म्हणजे व पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळलेला चेंडू पाहूया प्रल्हाद पालशेतकरांचा आणि सुंदर असा कॅच होता परंतु गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रल्हाद पालशेतकर यांचं. प्रल्हाद पालशेतकर हे सुंदर असे फिल्डर आहेत परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं होतं माझे विक्रांत नाटेकर सहकारी सांगतात की प्रल्हाद पालशेतकर यांनी कॅच घ्यायला पाहिजे होती. पुढचा चेंडू अमितचा दिनेशला सुंदर असं नियंत्रण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवर. 5 चेंडू टाकलेला 5 चेंडू मध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. 1 गडी मात्र बाद केलाय तो म्हणजे अमितने. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 37. 4 गडी बाद 37 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू अमितचा स्वप्नील मोरे यांना. आत्ता मात्र काहीस खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. एक अवांतर धाव दिली ती म्हणजे अमितने. 4 ते 5 चेंडू सुंदर पद्धतीने फेकले होते अमितने. सुंदर असं नियंत्रण होतं गोलंदाजीवर. आत्ता मात्र नियंत्रण हरवलंय ते म्हणजे अमितचा. पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी व फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहूया. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन स्लिप मध्ये गेलेला चेंडू. एका धावीवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे दिनेश शिरगावकर आणि 4 षटकांचा खेळ करलेल्या 4 षटकांच्या अखेरीस 39 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 39 धावा जमा करण्यात यशस्वी ठरतोय तो म्हणजे शंभू 11 क्रिकेट क्लब. 39 39 लासा 4 विकेट 40 ला विन. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल विद्याधर दाभोळकर यांच्या संघाची म्हणजे SP स्पायकरची. प्रथम गोलंदाजी केली होती ती म्हणजे प्रल्हाद हरसकर यांनी काहीसा महागडे षटक टाकलं होतं. 18 ते 19 धावा त्यांनी दिल्या होत्या. 19 धावा दिल्या होत्या. त्यानंतर तिन्ही गोलंदाजांनी कडक मारा केला. शेवट गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे विद्याधर दाभोळकर, अमित मोरे आणि रणजितची. कारण यांनी जवळजवळ 3 ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या आहेत. 20 धावा दिल्या त्यांनी. 3 ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या आणि 39 धावांवर रोखण्यामध्ये सफल ठरले ते म्हणजे शंभू 11 क्रिकेट क्लबला. यानंतर समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय पंढरीजी वांगणकर यांना की यानंतर ती हाफ इनिंगची कॉमेंट्री त्यांनी करायची आहे. निलेश पमिडकर आणि दिनेश दादा शिरगावकर यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. त्याचबरोबर आयकॉन खेळाडू आणि स्वतः कर्णधार विद्याधर दाभोळकर यांना मी विनंती करतो आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे.
पाठवायची आहे. स्वतः विद्याधर दाभोळकर फलंदाजीसाठी जाऊ शकतात. त्यानंतर प्रल्हाद, कृष्णा आणि रणजित याच्या व्यतिरिक्त आपल्याला फलंदाज घेऊन जावा लागेल. इथे आयकॉन खेळाडू ओपनिंग करू शकतो वारंवार, परंतु प्रल्हाद, कृष्णा आणि रणजित या 3 खेळाडूंच्या व्यतिरिक्त खेळाडू आपण सलामीसाठी घेऊन जायचा आहे. आणि माझ्या मते सलामीसाठी घेऊन जातो विद्याधर दाभोळकर तो म्हणजे आता मात्र विश्वास दाखवलाय सलामीसाठी, तो म्हणजे सचिन झोपावकर याच्यावर. सचिन झोपावकर आणि विद्याधर दाभोळकर सुंदर अशी फलंदाजी केली होती विद्याधर दाभोळकर यांनी या आधीच्या मॅच मध्ये. मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं होतं ते म्हणजे विद्याधर दाभोळकर याच्या टीमला, कारण सुंदर अशी गोलंदाजी केली होती ते म्हणजे सिद्धेश्वर क्रिकेट क्लबचे गोलंदाज विलास यांनी. आणि शेवटच्या षटकामध्ये 2 झेल टिपले होते ते म्हणजे माझे सहकारी आणि माझे परम मित्र अजितजी जांभारकर यांनी. त्या 2 झेलाच्या जोरावर अजित जांभारकर यांचा सिद्धेश्वर संघ हा विजयी झाला. याच्यानंतर मी समालोचनासाठी आमंत्रित करतो ते म्हणजे माझे परम मित्र पंढरीजी वांगणकर यांना. हॅलो हॅलो माहिती हॅलो. धन्यवाद परिचित. स्टार्ट, सुरुवात करा. स्वप्नील मोरे वैयक्तिक पहिले षटक. मला वाटतं पहिलाच चेंडू सुरेख चेंडू होता, चांगला सन्मान दिला त्या चेंडूवरती विद्याधर दाभोळकरांनी आणि निर्धाव चेंडू. खरोखरच चेंडूचा टप्पा छान होता, विद्याधर दाभोळकरांनी पाहिला आणि त्या चेंडूवरती सुरेख असा सन्मान दिला आणि निर्धाव चेंडू. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील यांचा. 40 धावा करायच्या आपल्याला आणि सुरेख उचलला चेंडू. बघूया मग त्या ठिकाणी झेल होतो का. क्षेत्ररक्षक प्रशांत भाऊ आपले धावतात आणि म्हणतात 2 क्षेत्ररक्षकामध्ये झेल पडलेला आहे आणि हा जीवदान म्हणायला लागेल विद्याधर याला. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या होते फलकावरती. खातं खोलतोय आपलं विद्याधर दाभोळकर, आपल्या संघाचं खातं खोलतोय. बिनबाद 2. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील यांचा. विद्याधर यांना 40 धावाचा पाठलाग करताना फलकावरती पहिल्या षटकामध्ये 2 धावा लागलेल्या आहेत. पहिला षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू पहिल्या षटकातील विद्याधर यांना पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. बघूया किती उमेद. 1 धाव तर घेतलेला क्षेत्र धावतो त्या चेंडूवरती आणि मला वाटतं या 2 धावा सुरेख असे गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. दोन्ही फलंदाजांमध्ये विद्याधर हे आयकॉन प्लेअर आहे, त्याच्यामुळे ते खेळत आहेत. खरोखरच पहिल्या सामन्यामध्ये पण सुरेख अशी फलंदाजी केली होती विद्याधर यांनी. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा 2 धावेने संघाची धावसंख्या होते फलकावरती. बिनबाद 4. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू स्वप्नील यांचा. विद्याधर सज्जा. सुरेख यावर चेंडू पंचाकडे अपील मागतायत अंधे पंच आणि ते अपील फेट टाळलाय आणि 1 धाव मिळते विद्याधर दाभोळकर यांना. एका धावेने संघाची धावसंख्या होते फलकावरती. बिनबाद 5. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील यांचा. खरोखरच अजूनपर्यंत फलंदाजाला थोडस जखडून ठेवलंय. याचा अर्थ असा की चौकार आणि षटकार देत नाहीये. पुढचा चेंडू पहिल्या षटकात स्वप्नील यांचा. बघूया मला वाटतं सुरेख असं ठेवलं त्या ठिकाणी चेंडू. बघूया का घडीमध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचं. एका धावेने संघाची धावसंख्या होते फलकावरती 6. बिनबाद 6. 40 धावाचं टार्गेट आहे. 4 षटकामध्ये 40 धावा जमवायच्या आहेत. 10च्या सरासरीने जायचं त्या पद्धतीने आपल्याला खेळावं लागेल आणि सुरेख लेखला प्रयत्न, परंतु 1 धाव तर घेतलेले. सुरेख असं करण्याचा प्रयत्न, जोरदार प्रहार, परंतु फळीमध्ये काही चेंडू एवढा आलेला नाही आणि एका धावेवर समाधान आलं विद्याधर दाभोळकरांना. एका धावेने संघाची धावसंख्या होते फलकावरती. बिनबाद 7. खरोखरच सुंदर षटक फेकले या ठिकाणी स्वप्नील यांनी.
विद्याधर हा जखमून ठेवलं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धाव संख्या होते फलकावरती 7, बिनबाद 7. सिद्धेश्वर वाडिया यांचा प्लस पॉईंट म्हणजे अजूनही त्यांनी विकेट एका ठिकाणी गमावलेली नाहीये, त्याच्यामुळे त्यांना चान्स आहे तेव्हा रन चेस करू शकतात. कारण ज्या वेळेला मला वाटतं आमचे बंधुराज जुले जामते, श्याम वांगणकर खरोखरच त्यांना क्रिकेटची आवड आहे असे आमचे बंधुराज श्याम वांगणकर उभे आहेत. बघूया कशा पद्धतीने चेंडू पकडतात, त्यांच्याकडे अजूनपर्यंत चेंडू गेलेला नाहीये. निलेश पोमेनकर वैयक्तिक पहिले षटक, संघाच्या वतीने दुसरे षटक. विद्याधर सज्जा, निलेश सज्जा राईटा मोठं सुरेख होण्याचा प्रयत्न, परंतु असफल. आखू टप्प्याचा चेंडू होता. निलेश पोमेनकर आणि विद्याधर दाभोळकर त्या चेंडूवरती चकले आणि निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा विद्याधरांना. विद्याधर सज्जा एकूण प्लेअर बघूया आणि सूर्याला उतरला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्रशिवाय मुळे झेल होतो का आणि मला वाटतं झेल होता मला वाटतं विद्याधर दाभोळकर वाचलेले आहेत. सचिन हरसकर यांनी झेल सोडले, त्यांना जजमेंट मिळाले नाही. कारण विद्याधर दाभोळकर सारखा खंदा फलंदाज आपण खरोखर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आउटफील्डचं कारण काय आहे. रात्री पाऊस पडल्यामुळे थोडस जी आउटफील्ड आहे ती खराब आहे, या ठिकाणी पाणी आहे का एका ठिकाणी, त्यामुळे आपल्याला सांभाळून आपण क्रिकेट खेळायचं आहे. कारण आपले हातपाय सही सलामत तर आपण आणखी क्रिकेट खेळू शकतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. निलेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन धोतवकरांना आणि सूर्य कसा खेळला चेंडू एक धाव तर घेतलेला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय आणि मला वाटतं सुरत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. मी मगाशीच म्हणालो आमचे सहकारी सांगतात विक्रमजी नाटेकर की आउटफील्ड या ठिकाणी खराब आहे, त्याच्यामुळे आपण जर चेंडू जरी ताकदीने मारला तरी पण जर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पडला तर चौकार जायला थोडस अवघड आहे. मात्र आपल्याला जर षटकार हवा असेल तर ताकद लावून जोरदार असं प्रहार करून षटकार मिळावा लागेल. निलेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात राईट आर्म ओरडोकाचा मारा करते सचिनाला पुन्हा एकदा आणि सुंदर टोललाय सचिन आणि चेंडू. एक धाव तर घेतलेला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न का बघूया या ठिकाणी आणि मला वाटतं या 2 धावा. खरोखरच गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 धावेने संघाची धावसंख्या होती फलकावरती 12, बिनबाद 12. सुरेख असं गुड रनिंग म्हणता येईल विद्याधर आणि सचिन यांच्यामध्ये. आपण या ठिकाणी पाहतोय की 40+ 40च्या वरती प्रत्येक खेळाडू हा खेळतो या ठिकाणी. सगळ्यांचे या ठिकाणी आपण आभार मानू तेवढे कमीच आहेत. 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक. निलेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर मारा करतोय सचिनांना. सचिन सज्जा आणि सूर्य गोळा चेंडू या ठिकाणी बघायला गेलो होतो का बघूया आणि मला वाटतं पुन्हा त्या ठिकाणी फलंदाज बाद. खरोखरच सूर्य कसा झेल टिपला या ठिकाणी आणि अंकुश आडेकरांनी खरोखरच सचिन सारखा खंड फलंदाज या ठिकाणी तंबूमध्ये परतलाय. एसपी संघाचा हे पाणी घेऊन जाऊ जरा कृपया. एसपी संघाला विश्वजित वासळे यांच्याकडून एक कॅशसाठी 100 रुपयाचं असं भरघोस बक्षीस आहे. आपण सामना संपल्यानंतर घेऊन जायचंय. खरोखरच सुरेख असं झेल टिपला, चांगली जजमेंट होती त्या झेलमध्ये आणि या झेलसाठी आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संघाची धावसंख्या होते फलकावरती दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 12 धावा, 1 बाद 12. सचिन मला वाटतं डागडमध्ये परत आहेत. निलेशला पहिली सफलता मिळते, आपल्या संघाला पहिली सफलता मिळून देत आहेत निलेश पोमेनकर. बॅटिंग मध्ये जसं त्यांनी धार दाखवली तसं गोलंदाजीमध्ये धार दाखवत आहेत. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि सुरेख चेंडू म्हणत निर्धाव चेंडू. पंच आमचे खून करतायत की षटक संपलेलं आहे. आणतायचं पाणी
बॉटल अवेलेबल नाही आपल्याकडे. संघाची धाव संख्या फलकावरती 12. 1-12. आपल्याला माहिती आहे की 4 षटकामध्ये 10च्या सरासरीने आपल्याला 40 धाव संख्या करायच्या होत्या, परंतु आपली धावगती खूपच कमी पडते या ठिकाणी. आपल्याला या षटकामध्ये मला वाटतं 2 षटकार जरी खेचावत लागतील यात काही शंका नाहीये. बघूया विद्याधर दाभोळकरचा खंदा फलंदाज मैदानामध्ये आयकॉन प्लेअर सज्ज आहे. आपल्या फळीमधून एखादा 3-4 षटकार पाहायला मिळतील का पाहिजे आपण. आमचे मोठे बंधुराज श्यामजी वांगणकर थोडं कानमंत्र देतात की आपण कशा पद्धतीने गोलंदाजी कराल. वैभव धोपेकर यांना 12 चेंडू आणि 28 धावा. 12 चेंडू आणि 28 धावा. खरोखरच आताच्या क्रिकेटमध्ये आज 28 धावा 12 चेंडू मध्ये अवघड नाहीये. आपण जर चांगली फलंदाजी केलात तर नक्की आपली विजयश्री आपण खेचू शकतो, परंतु समोरचा गोलंदाज तेवढंच पटाईत असेल तर तो आपल्याला षटकार आणि चौकार देणार नाहीये, याची पण काळजी घेतो गोलंदाज. 12 चेंडू आणि 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. वैभव झोपावकर वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरी षटक फेकतील. विद्याधर यांना आयकॉन प्लेअर विद्याधर दाभोळकर. वैभव झोपावकर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. विद्याधर यांना 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. बघूया सुरेख चेंडू. मला वाटतं एसटीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी घोषित केलं वाईट. अतिरिक्त धावसंख्यामध्ये भर पडते. एका धावेने संघाची धावसंख्या होते फलकावरती 13. 1-13. थोडेसे वैभव नाराज दिसतात, परंतु पंचांचं डिसिजन हे अंतिम आणि लास्ट आणि शेवट असतं. आपल्याला माहित आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विद्याधरांना आणि चेंडू आणि खणखणीत दणदणीत षटकार. फिरकवला जोरात एकदम आपल्या फळीच्या मधोमध लागलेला चेंडू आणि या 6 धावा. 6 धावेने एक बाद 19. 21 धावांची गरज. 11 चेंडू आणि 21 धावा. 11 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाज चेंज झाला का? ओके ओके. अंकुश मगाशी ज्याने खरोखराचा उत्तुंग झेल पकडला होता. क्षेत्ररक्षणामध्ये चांगली चपळता दाखवली होती, परंतु आता गोलंदाजीमध्ये काय करण्यात त्या ठिकाणी पाहायचं आपल्याला. अंकुश समोर आहे खंदा फलंदाज विद्याधर. अंकुश पुढचा चेंडू आणि सुरेख लेखन लावण्याचा प्रयत्न, परंतु असफल आणि चांगला चेंडू. खरोखरच अंकुशाने सुरेख चेंडू फेकला. विद्याधर दाभोळकर यांच्या चेंडूमध्ये फळीमध्ये काही चेंडू आलेला नाही. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. 10 चेंडू आणि 22 धावा. 10 चेंडू आणि 22 धावा. सुरेख पुन्हा एकदा या चेंडू होता. चांगला सन्मान दिला त्या चेंडूवरती विद्याधर यांनी. एक धाव घेतली. एका धावेने संघाची धावसंख्या होते फलकावरती 20 धावा. जिंकण्यासाठी आणखी आपल्याला 20 धावांची गरज आहे. बघूया या षटकामध्ये चौकार किंवा षटकार पाहायला मिळतं का. पुढचा चेंडू अंकुश यांचा पुन्हा एकदा आणि सुरेख होण्याचा प्रयत्न, परंतु असफल. बॅटच्या टप्प्यामध्ये मला वाटतं चेंडू आलेला नाहीये. बॅट थोडी अगोदर उठली त्यांची आणि चेंडू नंतर विसरून गेला कीपर यांच्या हातामध्ये. निलेश पोमेंकर
संघाची धावसंख्या होते एका धावेने 21 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अंकुशांचा. अंकुश सज्ज, स्ट्राईक फलंदाज विद्याधर. थोडस काहीतरी मला वाटतं लागलेलं दिसतं विद्याधर दाभोळकर यांना. पंच आमचे स्वतः पाणी घेऊन जात आहेत. शाह माळगणकर खरोखरच आपण तटस्थ राहतो त्या ठिकाणी. चेंडू आला तर आपल्याला पकडायचंय, नुसतं उभं राहायचं नाहीये. आपण जुने जाणते खेळाडू आहात. थांबा जरा पंच, जरा प्लीज जरा थांबवा. आपल्याला या ठिकाणी आपण 40+ सामने या ठिकाणी खेळत आहोत. त्या 40+ मध्ये थोडासा आपल्याला प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये चेंज करतो. त्याची आपण सगळ्या प्लेयर्स कर्णधार यांनी दखल घ्यायची, कारण आपण 40 वर्षाच्या वरती खेळाडू खेळत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला कधी गुडघ्याला कधी आपला हात या ठिकाणी उतरू शकतो. त्याच्यामुळे आपण हे बॉलिंग चेंज करू शकतो, कारण प्रत्येक कर्णधाराला माहिती असतं आणि प्रत्येक संघमागाला माहिती असतं की आपली टीम आपण जिंकायलाच हवंय. प्रत्येकाने समजून घ्यायचं या ठिकाणी. धन्यवाद आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट मुरदेवकडे मारा करेल अंकुश. स्वतः विद्याधरांना आणि सुरेख होण्याचा प्रयत्न, परंतु मला वाटतं क्लीन बॉल. सुरेख असं चेंडू फेकला अंकुशाने आणि क्लीन बॉल झालेत. आयकॉन पेअर विद्याधर दाभोळकर. असा मजबूत धक्का बसतो एसपी संघाला. खरोखरच संघाला 19 धावांची गरज असताना विद्याधर दाभोळकर सारखा खंदा फलंदाज तंबूमध्ये परततोय आणि चांगलं यश मिळतंय ते. शंभू 11 संघाला खरोखरच सुंदर या ठिकाणी गोलंदाजी पाहायला भेटते. अंकुश आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी विद्याधर दाभोळकर सारखा खंदा फलंदाज. मी मगाशीच म्हणलो की विद्याधरच्या फळीतून एखादा षटकार किंवा चौकार आला तर आपल्या संघाला सावरू शकतो, परंतु त्याने षटकार खेचवला लेग साईडला. परंतु आता मात्र ते डगआउट मध्ये परत आहेत. खरोखरच त्यांची जागा घेत आहेत रणजित खडपकर. बघूया रणजित खडपकर आपल्या फळीमधून षटकार किंवा चौकार खेचतात का आपल्या संघासाठी. चालले अंकुश. बघूया रणजित खडपकरांना राईट मोर्चामध्ये मार घडतील. हो सुरेशच्या नावाने त्या ठिकाणी घेतलेले दुसरी दाखवण्याचा प्रयत्न आहे का या ठिकाणी पाहायचं आपल्याला, परंतु रणजित खडपकरांनी नकार दिले. एका धावेने संघाची धावसंख्या होते फलकावरती 22. खरोखरच सुंदर या ठिकाणी षटक फेकला अंकुशांनी. फलंदाजांना जखडून ठेवलं. 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू 18 धावा. सलग 3 षटकार. या चौकार जरी घेतले आपण 2 चेंडू मध्ये तरी पण सामना आपण जिंकू शकता, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगू शकत नाहीये. रणजीसाठी मोठं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे.
मला वाटतं कुंदन पटेकर आणि अजय कदम यांच्याकडून प्रत्येक चौकाराला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बघूया बॉलर नेम कोण आहे. सचिन. ओके सचिन 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू 18 धावा. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाच्या पारितोषिक. बघूया रणजित खडपकर आपण स्वीकारता आणि मला टेस्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडून वाईट इशारा येते. रणजित खडपकरना माहिती आहे आपल्याला विश्वास आहे की आपण एखादा षटकार खेचू शकतो. त्याच्यामुळे एक धाव त्यांनी घेतलेली नाहीये. निर्धाव मला वाटतं अवंत धाव नक्कीच मिळते. एका धावेने संघाची धाव संख्या होते फलकावरती 23. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघूया आणि पुन्हा एकदा 16 वर्ग चेंडू मारला परंतु निर्धाव चेंडू खरोखरच जखडून ठेवले रणजित खडपकरांना. प्रत्येक षटकारावरती 100 रुपये. 5 चेंडू आणि 17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावा. सचिन यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा शेवटचे षटक आहे. बघूया आणि मला वाटतं लेफ्ट साईडला वळण्याचा प्रयत्न आणि पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. खरोखरच या ठिकाणी आपण जर वाईट टाकलात तर सामना कदाचित हातामध्ये निश्चित जाऊ शकतो. याची आपण काळजी घ्यायची. एका धावेने संघाची धाव संख्या फलकावरती लागलेली आहे 24. 5 चेंडू आणि 16 धावा. 5 चेंडू आणि 16 धावा. षटकारांची गरज आहे. बघूया सचिन यांचा पुढचा चेंडू आणि सूर्य पुन्हा एकदा 4 पदे चेंडू अखोट पदे चेंडू होता. रणजित खडपकर काय समजू शकत नाही. 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा 4 पदे होण्याचा प्रयत्न. बघूया त्या पत्राने चेंडू केलेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखरच भरपूर वर्षाने त्यांच्याकडे चेंडू गेला असेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण मारावं लागेल श्याम वांगणकर यांचं. कारण त्यांना खूप आवड आहे क्रिकेटची. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की प्रत्येक सामन्याला ते हजर असतात. 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. सलग 3 षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघूया आणि वळवण्याचा प्रयत्न परंतु हा सफल. त्याच्यानंतर होणारा सामना श्री सिद्धेश्वर वॉरियर्स वर्सेस अरविंद 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया आपण टॉस इन करून घ्यायचं आहे. कॉइन बॉक्स मध्ये यायचंय. आपणास विनंती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिनचा आणि सुरेख वळवण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या फळीमध्ये काही चेंडू येत नाहीये. अरे बापरे आमचे श्याम वांगणकर या ठिकाणी पडलेले आहेत. सावकाश सावकाश स्वतःला काळजी घ्या पहिली. बॉल तर मिळेल. 2 चेंडू आणि मला 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धाव संख्या होते फलकावरती शेवटचा चेंडू आणि मला वाटतं प्रशांत भाऊ आमच्या धावतात चेंडूच्या पाठीमागे. पंच एकच धाव ना आणि चौकार. पंच आमचे घोषित करतायत की 1 धाव. ओके 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 ओके. फलंदाज बाद. फलंदाज बाद. खरोखरच सुंदर या ठिकाणी गोलंदाजी सचिन यांची. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. या ठिकाणी मला वाटतं टॉस होते. दोन्ही कर्णधार या ठिकाणी हजरच. बघूया कौल कोणाच्या बाजूने झुकते या ठिकाणी पाहायला भेटेल. मला वाटतं शंभू मला वाटतं या ठिकाणी मॅच विन झालेली आहे. मजा करतात खेळाडू. सिद्धेश्वर मला वाटतं टॉस विन झालेले. निर्णय काढायचा आपला प्लीज.
कोण आपलं समालोचन करायचं असेल कोणाला तर कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय ही आपणास विनंती आहे. धन्यवाद. सुरेख असं 40+ या ठिकाणी सामने आपल्याला पाहायला मिळतात. एकदम नियोजनबद्ध आमचे पंच या ठिकाणी सहकार्य करतायत. आमचे खेळाडू या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतायत. सुरेख असं या ठिकाणी नियोजन आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. कोणतेही गालबोट न लागता आणि लागायलाच नाही पाहिजे असे आपण या ठिकाणी शेवटपर्यंत सामने आपला निर्णय कळवायचा आहे लवकरात लवकर. अजित भाऊजी तर आपला लवकरात लवकर निर्णय कळवा प्लीज.